पारितोषिक मैदानाकडे पाहायला मिळत आहेत. स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळत आहेत. सिरीज मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द बेस्ट बॉलर असेल, बेस्ट फिल्डर असेल, सर्व पारितोषिकं पाहायला मिळतील. परंतु ही सर्व पारितोषिकं आपल्याला सुपर 8 मध्ये पोहोचणाऱ्या संघांच्या खेळाडूंनाच मिळतील. तर सामना चालू होते. पंच निशांत माळी त्यानंतर अरुण पारंगी यांचा सामना सुरू होण्याचा आपल्याला इशारा आलाय, संकेत आलाय. पहिला चेंडू सलामीचा गोलंदाज विराज लवेकर. सनसिटी ब्लास्ट या संघाने आपण बघतो नाणेफेकीचा कौल जिंकला होता. आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी आरसी बॉईज अलिबाग या संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय राकेश चव्हाण आणि प्रफुल्ल पाटील. अलिबाग संघाची ही जोडी एक काळ त्याने नक्कीच गाजवला असेल, परंतु आज पुन्हा एकदा त्याच उमेदीनं आणि त्याच जिद्दीनं मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनपर्यंत त्याने आपल्यातलं क्रिकेट जिवंत ठेवलं आहे. कारण आपण नेहमी म्हणतो की वयाच्या 40 नंतर थोडंसं शरीर साथ कमी देतं आणि त्यानंतर मात्र तुमच्यामधला खेळ काहीसा कमी होतो की काय. परंतु या सर्व खेळाडूंचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी अजूनही त्यांच्यामधलं क्रिकेट जिवंत ठेवलं आहे. त्यांचा फिटनेस चांगला पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र आपण बघतोय बॅक टू बॅक अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या पद्धतीनं गोलंदाज करतोय, अगदी ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून ऑनसाईडच्या दिशेनं फलंदाजी केली जाऊ नये त्या इराद्यानं आपण बघतोय. पहिलं षटक गोलंदाज विराज लवेकर आतापर्यंत आपण बघतोय खातं खोलण्यासाठी कोणतीही संधी निर्माण करू दिली नाही आणि परिणाम बघतोय 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव त्या या गोलंदाज विराज लवेकरचं. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती सनसिटी ब्लास्टची. चांगला प्रयत्न, यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. बघा मिश्रित गोलंदाजी कशा पद्धतीने असते. मागचे 3ही चेंडू आपण बघितले होते ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र जसा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला जात होता आणि अशा अनुषंगानं त्यानं आपल्या चेंडूमध्ये बदल केला. चेंडू टाकला थोडासा स्लोवर यॉर्कर आणि परिणाम पाहतोय निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. सुरेख गोलंदाजी ती विराजची. इथे मात्र ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फेकला होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल की नाही तोपर्यंत मात्र आपण बघतोय स्वतःला सावरलंय, त्यानं ओळखलंय हा झेल कदाचित होऊ शकला नसता आणि चेंडू फील्ड करण्याचा डिसिजन घेतला. तिथे मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक ओपन केलंय. शॉर्ट मिड विकेटच्या रिजनमध्ये चेंडू फील्ड केला गेला. अगदी मिड विकेटवरून धावत येऊन त्यानं हा चेंडू कलेक्ट केला. तिथे मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय राकेशनं स्वतःचं खातं ओपन केलं. संघाच्या खात्यामध्ये जी प्रतीक्षा होती धावांची ती मात्र आता पूर्ण होताना पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू स्वतःच्या फॉलोअरमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. कोणतेही धाव घेण्याचा विचार मनामध्ये आणू दिला नाही. पहिलं षटक संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतंय धाबा पाहायला मिळत आहेत तब्बल 2 धावा पाहायला मिळत आहेत तब्बल 2. राकेश चव्हाण त्यानंतर प्रफुल्ल पाटील ही जोडी मैदानावर उतरली होती. परंतु या जोडीच्या माध्यमातून आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये जी सुरुवातीसाठी पाठवलं होतं, सुरुवात तुमची धडाकेबाज करा या इराद्यानं या जोडीला पाठवलं होतं, परंतु धडाकेबाज सुरुवात केली मी म्हणेन विराज लवेकर या गोलंदाजानं आणि एक जबरदस्त गोलंदाजी दाखवली. अगदी मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. कधी यॉर्कर चेंडू कधी स्लोवर डिलिव्हरी पद्धतीचे चेंडू त्यानं फेकले आणि त्याचा परिणाम पहिल्या 6 चेंडूमध्ये धाबा आल्या त्या फक्त 2 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री मर्फी शेठ यांच्याकडून आपण बघतोय सर्व ट्रॉफीज या स्पर्धेसाठीच्या सर्व ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आल्यात. त्यांचं मी स्वागत करतोय. कामगार नेते रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेस नेते महेंद्र शेठ घरत यांच्याकडून सर्व खेळाडूंना ड्रेस म्हणजे आपण बघाल हे सर्व ड्रेस आपल्याला पाहायला मिळत आहेत ते महेंद्र शेठ घरत यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले. त्यांचं मी स्वागत करतोय. प्रत्येकाचं नाव आज घेतलं जाईल. ही स्पर्धा कशा पद्धतीने यशस्वी झाली, ही स्पर्धा कशा पद्धतीनं विजयी होण्यासाठी सहकार्य केलं गेलं त्या सर्वांचं नाव आज या ठिकाणी आपल्याला माहीत होईल. सर्वांची ओळख आपल्याला आज नक्कीच दिली जाईल. पहिला सामना आपण बघतोय सनसिटी ब्लास्ट या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आमंत्रित केलं ते फलंदाजीसाठी आरसी बॉईज अलिबाग या संघाला. आदरणीय अण्णाजी गावडे रायगड जिल्हा अध्यक्ष 40+ सर्व 40+ खेळाडू अगदी आपण म्हणतो ना की पसारा झाला होता असं म्हणायला हरकत नाही. गेली कित्येक वर्ष असंच पाहायला मिळत होतं की वयाच्या 35-40 नंतर क्रिकेट संपलं जात होतं, परंतु या सर्वांनी एकत्रित येऊन वयाच्या 40 नंतर देखील कशा पद्धतीने क्रिकेट जिवंत राहील आणि त्याकरता केलेला प्रयत्न
कारण तुमचं क्रिकेटच जिवंत राहत नाही, तुमचा फिटनेसही चांगला राहतो आणि तुमचा फिटनेस चांगला राहिला तर 40 नंतर आजारही लांब राहतात. परंतु इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू रोहित शर्मा स्टाईलनं पंच केलाय. पहिला षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू फेकला होता परंतु तितकाच प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून जसं नाव तसंच काम या मैदानावर पाहायला मिळतंय ते प्रफुल्लच्या माध्यमातून. चांगला प्रयत्न यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केलाय. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मिळतायत 2 धाबा. आता मात्र या ठिकाणी धावसंख्येच्या गाडीवर कुठेतरी एक्सिलेटर देण्याचं काम करण्याचा प्रयत्न केलाय प्रफुल्ल पाटीलनं. ओळखणं पहिले षटक भलेही तुम्ही चांगलं फेकला असेल परंतु जशी क्रिकेट म्हटलं ना की 11 जणांचा खेळ असतो, प्रत्येकानं आपली जबाबदारी जर का चांगली ओळखली तर नक्कीच विजयाची वाट ही सोपी करण्याचं लक्ष त्यांच्यामध्ये असतं आणि तेच काम या ठिकाणी आपण बघतोय. प्रत्येकाचं काम पुन्हा एकदा यावेळेस मात्र लॉंगऑफच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल फेकेल मिळते सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. आता मात्र या ठिकाणी चांगलं क्रिकेट एक सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जसा चेंडू आला होता स्लोवर डिलिव्हरीचा पद्धतीचा चेंडू पहिला चेंडू फेकला होता आणि त्यावर मात्र एक जबरदस्त पंच पाहायला मिळाला प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून. एकूण धावा आतापर्यंत आपण बघतोय 11. 11 धावा. याही वेळेस तशाच पद्धतीचा चेंडू होता परंतु प्रफुल्ल पाटील अगोदरच धाव घेण्यासाठी सरसावला होता. त्यानं ओळखलं त्याच्या बॅटमधून. आता मात्र धावा येत आहेत. अशा वेळेस स्वतःकडे संधी घेण्यासाठी त्यानं जास्तीत जास्त प्रयत्न केला आणि धाव घेण्यास भाग पडलं ते साथी फलंदाज राकेश चव्हाणला. या सिंगलनं मिळतं आपण बघतोय 12 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. जयेंद्र कडू गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू स्वतः संघाचा नायक आहे परंतु इथे मात्र आपण बघतोय नायकाची भूमिका विसरला की काय. चेंडूला फेकून दिलं. या वेळेस मात्र प्रफुल्ल मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध चौकार. या चौकारानं 16 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक फेकलं गेलं होतं त्यावेळेस अवघ्या 2 धावा पाहायला मिळाल्या होत्या परंतु यावेळेस कमबॅक केलाय ते फलंदाजी करणाऱ्या आरसी बॉईज अलिबाग संघानं. एक सुरुवात दमदार पाहायला मिळते. आता मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र आपण बघतोय मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. त्याने चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न धोका होऊ शकतो की नाही परंतु इथे मात्र दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला होता परंतु नकार दिला कारण प्रफुल्लने ओळखलं त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि अशा वेळेस माझ्या संघाला माझी जितकी गरज आहे मी जितक्या धावा बनवू शकतो तितके जास्तीत जास्त चेंडू स्वतःच खेळण्याचा प्रयत्न केलाय. या एकेरीने आपण बघतो 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. एकूण धावा जमा झाल्या त्यात तब्बल 17. 2 षटकांच्या अंती पहिलं षटक फेकलं होतं. गोलंदाज विराज लवेकरनं अवघ्या 2 धावा खर्ची केल्या होत्या. त्यानंतर जयेंद्रनं हे दुसरं षटक फेकलं. जयेंद्र कडू संघाचा नायक परंतु थोडीशी खराब भूमिका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 15 धावा त्यानं खर्ची केल्या आणि एकूणच परिणाम पाहायला मिळतोय बिनबाद 17. एक जबरदस्त सुरुवात. तिसरं षटक सुरुवात केली आहे प्रफुल्ल पाटील धाबे. या ठिकाणी आपण बघतोय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये आलेला पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा तोच तडाखा षटकार.
जबरदस्त सुरुवात विराज लवेकरनं काय जबरदस्त पाया मजबूत रचला होता, परंतु एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं काम बिघडावं आपल्याला माहिती आहे ना, की पाया मजबूत केला तर वरचं बांधकाम थोडंसं खराब होतं, तसं काहीचं चित्र. चांगला चेंडू, यावेळेस मात्र चेंडूचा टप्पा खोलवर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडूची सांगता मागच्या चेंडूवर आला होता षटकार. धाबा जमा झाल्या होत्या तब्बल 23 धाबा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, चांगला प्रयत्न, गलीचा क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न, फेक थोडीशी खराब की कलेक्शन खराब, या उरात आपण बघतोय. तिसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जातोय, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? अगदी बघा काय जबरदस्त फिटनेस पाहायला मिळतोय. तुम्ही म्हणाल की 40+ खेळाडू एकच धाव घेतात की काय, परंतु चुकीला माफी नाही असं आपण नेहमी म्हणतो. आणि इथे मात्र आपण बघतोय सिंगल धाव मिळणार होती, परंतु या सिंगलचं कन्वर्टिंग तिहेरीमध्ये केलंय आणि या 3 धाबेनिशी धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 26 या आकड्यावरती. थोडासा निराश, थोडासा हताश पाहायला मिळतोय सनसिटी ब्लास्ट हा संघ, कारण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते आरसी बॉईजला. चांगला प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय फलंदाज बाद या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण हिट विकेटच्या स्वरूपानं पहिला गडी या ठिकाणी आता मात्र आपण बघतोय पहिली विकेट मिळतीये दीर्घ प्रतीक्षेनंतर. जबरदस्त सुरुवात, 23 धावा वैयक्तिक कोट्यामध्ये जमा केल्यात त्या प्रफुल्ल पाटीलनं. राकेश चव्हाण आपण बघतोय अवघ्या 2 धाब्यानिशी खेळतोय, परंतु पहिलं षटक आपण पाहिलं होतं विराज लवेकरचं, काय जबरदस्त षटक फेकलं होतं, अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, परंतु राकेशला परतावं लागलं हिट विकेटच्या स्वरूपानं. नवीन फलंदाज रुपेश म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला मारा या ठिकाणी आपण बघतोय, परंतु यावेळेस दांडी गुल यू मिस आय डेफिनेटली हिट आला, जसा आला तसाच परत चाललाय तो रुपेश. थँक्यू डीजे. तसं पाहायला गेलं तर प्रफुल्ल पाटील अगदी जबरदस्त पद्धतीने फलंदाजी करतोय आणि अशा वेळेस हे सांगणं कदाचित चुकीचं होईल की त्याला तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईक द्या, परंतु इथे आपण बघतोय त्या उलट कामगिरी करायचा प्रयत्न केला जातोय. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरच या ठिकाणी आपल्या दमदार आक्रमक शैलीनं या ठिकाणी सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जात होता तो रुपेशचा, परंतु तो रुपेशचा प्रयत्न त्याच्याच अंगलट आला. पहिल्या चेंडूवर बाद होऊन त्याला तंबूमध्ये परतावं लागलं. दुसरी विकेट गमावली ती आरसी बॉईज अलिबाग संघानं नॉनस्ट्राईक एंडला प्रतीक्षा करतोय प्रफुल्ल पाटील की माझ्या वाट्याला या ठिकाणी कधी फलंदाजी येईल, परंतु इथे आपण बघतोय सद्यस्थितीला डावखुरी हाताचा फलंदाज सचिन म्हात्रे ऑन स्ट्राईक. डावखुरी हाताचा हा फलंदाज गोलंदाज जितू ठाकूर ज्यानं पहिल्या चेंडूवर भलेही षटकार आला असेल, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट, हॅट्रिकचा उंबरठा होता, परंतु इथे आपण बघतोय मिड विकेटच्या रेंजमध्ये चेंडू जातोय, चेंडू त्या ठिकाणी कलेक्ट केला जातोय, पाहायला मिळते ती सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जिथे अडकलं होतं 27 या आकड्यावरती तिथून मात्र पुढे सरसावतंय, एका धाबेनं एक पावलानं पुढे जातोय. 28 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतंय, माफ करा 27 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तीन षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. 5 षटकांचा हा खेळ आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय किमान
45 ते 50 धाबा जमा केल्या म्हणजे एक मनभर ताकद मिळेल ती संघर्ष करण्यासाठी आपल्या संघातील गोलंदाजांना. आणि ती ताकद जर का द्यायची असेल तर मात्र यावेळेस या फलंदाजांना आता मात्र या उर्वरित 2 षटकांमध्ये किमान 20 ते 25 धाबा जमा करणं गरजेचं राहील. आणि बघूयात सद्यस्थितीला 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 आपण बघतोय. अगदी 22 तारखेपासून हा कुंभमेळा या ठिकाणी या मैदानावर आयोजित करण्यात आला होता आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. पहिलं पारितोषिक ₹2 लाख, दुसरं पारितोषिक ₹1 लाख, त्यानंतर तिसरं चौथं पारितोषिक ₹50,000. 5व्यापासून 8व्यापर्यंत म्हणजे 5, 6, 7, 8 अशी ही पारितोषिकं पाहायला मिळतील 25,000ची. तर एकूणच एक मोठी टुर्नामेंट, एक जास्तीत जास्त धनराशीची ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 5 लाख आजच्या दिवसामध्ये या मैदानावर उलाढाल आपल्याला पाहायला मिळेल. आणि एकूणच एक मोठी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचं स्वरूप इतकं मोठं आहे की या ठिकाणी आपण बघतोय 5-5 स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक मोठं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जशा पद्धतीने आपण बघतोय या मैदानाचा विचार करायला गेलं तर हे मैदान NISMचं मैदान अगदी जबरदस्त मैदान पाहायला मिळतंय. एका बाजूला आपण बघतोय मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि त्यावरून भरधाव चालणाऱ्या गाड्यांचं एक मनोमुग्ध या ठिकाणी आपण बघतोय चित्र पाहू शकता. त्यानंतर उंच उंच बिल्डिंग्स अगदी लॉट्सवर बसल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय. समोर आपल्याला व्हाईट बिल्डिंग पाहायला मिळते. म्हणजे एकूणच एक मनाला भावणारं चित्र पाहायला मिळतंय. क्रिकेट खेळण्यासाठी एक मोहक आकर्षण असं या ठिकाणी पाहायला मिळतंय. सर्व क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा स्वागत करूया. वळूयात सामन्याकडे. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला होता. या चेंडूवर मात्र पहिल्या चेंडूवर दांडी गुल केली आहे. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय चौथा सतीश. थँक्यू डीजे. 45+ सतीश देवकर अगदी 45 क्रॉस केले. वयाची 45 क्रॉस केले परंतु अजूनही काय जबरदस्त क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अगदी तरुणाला लाजवेल असं फिटनेस त्यांचं पाहायला मिळतंय. 40 नंतर बरेच जण म्हणतात की पोट सुटतं परंतु तसं पण चित्र पाहायला मिळत नाही. जबरदस्त चेंडू फेकला गेला. सतीश देवकर मास्टर माइंड का म्हटलं जातं त्यांना त्याचं उत्तर त्यांनी या मैदानामध्ये दिलं. पहिल्या चेंडूवर विकेट मिळून अजूनपर्यंत हा सामना आपण 40 मध्ये मात्र या ठिकाणी आपण बघतोय 40 धाब्यांच्या आतमध्ये समोरच्या संघाला कसं रोखलं जाईल त्यासाठी हे चित्र. जबरदस्त खेळाडू सतीश देवकर आपण बघतोय. आत्ताच काही दिवसापूर्वी रोटरीची टुर्नामेंट झाली होती. मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू, लेदर क्रिकेटची ती टुर्नामेंट होती आणि मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू त्याला देण्यात आलं होतं. आणि तशाच पद्धतीनं तोच ताकदीचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. आपण नेहमी म्हणतो की यश मिळवणं सोपं असतं परंतु ते टिकवणं कठीण असतं आणि ते टिकवण्यासाठी केला जाणारा हा प्रयत्न तो सतीश देवकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचंही स्वागत. परंतु मागचा चेंडू होता सरळ स्टंप्समध्ये. यावेळेस मात्र आपण बघतोय ऑफसाईडच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु तोही स्लोवर यार्कर होता. एकूणच या चेंडूवर मिळते ती सिंगल. आणि प्रफुल्ल पाटील जो मागचा पूर्ण षटक आपण बघितलं होतं 3 चेंडू खेळल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला अडकला होता तो प्रफुल्ल पाटील आता मात्र या ठिकाणी ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. बघूयात प्रफुल्ल पाटील ज्यांना आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार प्रेक्षकांना दाखवलाय. यावेळेस मात्र या षटकामध्ये प्रयत्न करेल का. इथे पाहायला मिळतंय लोवर फुलटॉस चेंडू. लॉंगॉनच्या रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक उभा होता तिथे पाहायला मिळते सिंगलचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये केलंय. इथे थोडंसं क्रेझी या ठिकाणी लेझी क्रिकेट पाहायला मिळते. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच आम्हाला पाहायला मिळतील अविनाशजी पारंगे. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येईल परंतु इथे मात्र मी म्हणेन की थोडंसं लेझी क्रिकेट. ही धाव कदाचित पूर्ण झाली असती परंतु कधी कधी आपण म्हणतो ना की चेंडू येईल का इथपर्यंत परंतु चेंडूची फेक सरळ यष्ट्यांच्यावर होती आणि पंच अविनाश पारंगे यांनी इशारा दिलाय सेफ. एक खेळाडू या ठिकाणी सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. म्हणजे या 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या गेल्या प्रफुल्ल पाटील आणि श्रीकांत पाटील या जोडीमध्ये.
30 धाबा धावफलकावरती, 30 धाबा, 3 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात त्या आरसी बॉईज अलिबाग संघानं सनसिटी ब्लास्ट या संघाविरुद्ध. वळतोय पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला, चूक केली या क्षेत्ररक्षकानं. चेंडू फील्ड करायचा की झेल घ्यायचा या नादामध्ये चेंडू वन बाउंस सीमा पार आलेला हा दमदार चौकार. थँक्यू डीजे. एक धाव आरोग्यासाठी या उक्तीप्रमाणे सुरुवात केली होती अण्णा गावडे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी. 40+ सगळ्या खेळाडूंना एकत्रित केलं होतं. एकूण धावा पाहायला मिळतात त्या 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात. एक जबरदस्त सुरुवात आपण बघतोय. आपण नेहमी म्हणतो ना की कुठलंही कार्य करायचं असेल तर त्यासाठी सोबत असणं गरजेचं असतं आणि या सर्वांना, या सर्व शिलेदार 40+ एकत्रित घेऊन रसायनीमध्ये क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम केलं ते आमचे अण्णा गावडे. त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतोय, कारण प्रत्येकाला एकत्रित करण्याचं काम त्यांनी आपण बघतोय. हाताची पाची बोटं जरी वेगळी असेल परंतु त्या सगळ्यांना एकत्रित एका मुठीमध्ये ठेवण्याचं काम त्यांनी नक्कीच केलंय. तर बोलतोय पुन्हा एकदा सामन्याकडे. चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाज सतीश देवकर, आपण त्यांना मास्टर माइंड म्हटलं होतं परंतु चूक केली क्षेत्ररक्षकानं आणि त्याची भरपाई मोजावी लागली होती. यावेळेस मात्र पाहायला मिळतंय कोणतीही चूक न करता काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये अजून एकदा आपल्या आक्रमक शैलीने दमदार स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय आलेला हा षटकार. थँक्यू डीजे. 40 धाबा धावफलकावरती. पुन्हा एकदा यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आधीच सरसावून आला होता परंतु तिथे मिळते सिंगल. 41 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्यावर आपण बघतो 36 या धावसंख्येवरती खेळतोय तो फलंदाज प्रफुल्ल पाटील. काय जबरदस्त. एकदा खेळ आवडला असेल तर नक्कीच प्रफुल्लसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आपण नेहमी म्हणतो की शिवरायांची एक शिकवण आहे, राज्य छोटं का असेना परंतु ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारं असावं. आणि इथे मात्र आपण बघतोय तुम्ही जेव्हा स्वतःचं अस्तित्व निर्माण करेल जग तुमचा आपोआपच आदर करेल. आणि इथे मात्र आपण बघतोय स्वतःच्या संघासाठी, स्वतःच्या जागेसाठी आपण बघतोय जे काम दिलंय प्रफुल्ल पाटीलला ते काम अगदी चोखरित्या पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज प्रफुल्ल. एक जबरदस्त खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 36 या आकड्यावरती अद्यापर्यंत खेळतोय. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत एकही मिसटायमिंग स्ट्रोक, एकही चुकीचा स्ट्रोक्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. जसा चेंडू तशाच पद्धतीने खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रफुल्ल पाटील. एकूणच एक सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, परंतु विचार करणं आता भाग पडलाय ते मी म्हणेन सनसिटी ब्लास्ट या खेळ संघाला. तर विनंती असेल गौरी स्पोर्ट्स ओलवे आणि रितू स्पोर्ट्स विंदणे या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन की आपण प्लीज टॉस साठी लगेचच यायचं आहे. एक जबरदस्त खेळ. पहिला सामना आपण बघतोय एका बाजूला सनसिटी ब्लास्ट, दुसऱ्या बाजूला आरसी बॉयज अलिबाग. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर फलंदाजीसाठी आले होते ते सनसिटी ब्लास्ट संघाविरुद्ध आरसी बॉयज अलिबाग हा संघ. प्रफुल्ल पाटील काय जबरदस्त आतापर्यंत त्यानं 41 धाबा संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय 50 ओलांडेल का शेवटचा षटक प्रगतीपथावर, परंतु पहिला चेंडू खराब चेंडू फेकलाय गोलंदाज सागर मुंबईकर मयेकर, माफ करा सागर मयेकर. तिसरे पंच, नक्कीच तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी केली जाते. नक्कीच ऑनस्क्रीन आमचे अविनाशजी पारंगे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी आपण बघतोय. पंच या ठिकाणी उभे असतील. पहिला चेंडू खराब फेकला होता परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय या क्षेत्ररक्षकानं पुन्हा एकदा चूक केली आहे. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला दस्तक देत चौकारासाठी. डीजे
या चौकारानं आपण बघतो एकूण धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 46 या आकड्यावरती. 46 धावा धावफलकावरती डॉक्टर सागर मयेकर हे गोलंदाजी करतायत. परंतु इथे मात्र आता संधी निर्माण झाली होती, त्या संधीचं सोनं करता येत नाहीये. असं म्हणतात की घर हे दोघांचं असते, ते दोघांनीच सावरलं पाहिजे. एकानी पसरवलं तर दुसऱ्यानी आवरलं पाहिजे. इथे मात्र आपण बघतोय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु क्षेत्ररक्षकांची जशी साथ भेटली पाहिजे तसा साथ या ठिकाणी मिळत नाहीये आणि त्याचा परिणाम बघतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रफुल्ल पाटील आता मात्र यांचे हौसले बुलंद असतील. चांगला प्रयत्न यावेळेस मात्र आपण बघतोय चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिसरे मात्र आपण बघतोय दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा अगदी सहजतेने 50 धाबा पहिल्या सामन्यामध्ये पूर्ण केल्याचा करतायत तो आरसी बॉईज अलिबाग हा संघ. जबरदस्त कौतुक करावं तेवढं कमी ते प्रफुल्ल पाटीलचं. 44 या धावसंख्येवरती खेळतोय. एक मोठा हिट या स्पर्धेचं अर्धशतक नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रफुल्ल पाटीलच्या माध्यमातून. परंतु बघूयात तो मोठा हिट या ठिकाणी पाहायला मिळेल का. मनगटातील ताकद ती या मैदानावर त्यांनी नक्कीच दाखवली आहे. परंतु प्रफुल्ल पाटील जितकं कौतुक करावं तितकं कमी. डॉक्टर सागर नक्कीच आडव्या बॅट न मारायचा प्रयत्न केला होता, आतापर्यंत दाखवला होता तो संयम, परंतु यावेळेस मात्र अति घाई असं वाटतंय. चेंडूला सरळ फेकून देण्याचा निर्धार केला होता. आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत होतं, परंतु एक मोठा स्ट्रोक्स मारण्याच्या नादामध्ये या ठिकाणी बीट झालाय तो फलंदाज प्रफुल्ल. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न यावेळेस मात्र आपण बघतोय चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु इथे आपण बघतोय परतावं लागेल. सिंगल मिळती आहे. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जात होता, परंतु अंतिम क्षणाला एका धाब्यावर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अगदी जबरदस्त खेळ तो प्रफुल्लच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एकदा जोरदार टाळ्या आपल्याला त्याच्यासाठी नक्कीच झाल्या पाहिजेत. एक चांगलं क्रिकेट ते प्रफुल्लच्या माध्यमातून आपण पाहिलं. एक जबरदस्त खेळ तो प्रफुल्लच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी 45 धावा त्याने स्वतःच्या नावावर कोरल्या. पहिल्या सामन्यामध्ये